नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी राजवर्धन. तर आज आपण आप्पा हिरवे सरांकडे आलोय. सरांची डाळिंबाची बाग बघायला. तर सरांचं पहिलं मी इंट्रोडक्शन घेतो. सर, आपलं इंट्रोडक्शन द्याल प्लीज. हां, मी आप्पासाहेब हिरवे, हं, मुक्काम पोस्ट बेलवंडी, तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहिल्यानगर. माझी एक 20-22 एकर शेती आहे. त्याच्यामध्ये मी द्राक्ष पीक घेतो. एक काळी व्हरायटी आहे आपल्याकडे, एक 7 एकर. आणि बाकी मग पेरू आहे, डाळिंब आहे, चिक्कू आहे आणि ऊस आणि कांदा असतो. ओके. हो. तर आता आपण डाळिंबाच्या बागेत आलोय. हं. तर डाळिंबाचं कसं असतं सर? म्हणजे फळ उत्पन्न कसं असतं, झाड कसं असतं, काय? म्हणजे आम्ही नवीनच, आम्ही शेतकरी मित्र आमचे नवीनच हो. बरेच जण आहेत. हो. तर नेमकं डाळिंबाचं पीक काय असतं हे जरा शॉर्टमध्ये सांगाल का मला जरा? हां, तर डाळिंब हे पीक शेतकऱ्यांसाठी खूप चांगलं आहे. हं, म्हणजे पैसे देणारं पीक आहे. हं. पाणी पण मापात लागतं आणि जमीन पण अशी काही भारी लागत नाही. हां, हां. खडकाळ मुरमाड जमीन, कोणत्याही जमिनीत डाळिंब हे पीक येतं. हं, हं, हं. आणि म्हणजे विशेष अशी काही त्याला जास्त काही लागवडीचा खर्च नाही आहे. ओके. एक रोपांचा खर्च, ड्रीपचा खर्च आणि तिथून पुढं मग स्टेप बाय स्टेप त्याचा खर्च होतो. हं, हं, म्हणजे हं. असा वन टाइम काही त्याला इन्व्हेस्ट करायची काही गरज नाही. मोठी इन्व्हेस्टमेंट. हां, मोठी इन्व्हेस्ट नाही बरं. करायची गरज नाही आहे. आणि सामान्यातला सामान्य शेतकरी डाळिंब पीक करू शकतो. हं, हं, हं. तर तुम्ही म्हणले सर जमिनीला खूप काही हे नाही, तर जमीन कशी असावी? खडकाळ असावी, मुरमाड असावी, की पूर्ण काळी असावी, किंवा कशी? जमीन ही मध्यम प्रतीची पाहिजे. हं. मध्यम प्रतीची असेल तर ह्या पिकाला अतिउत्तम. बर. ब्लॅक डीप सॉईल असेल हं. तर ती ह्या पिकाला तेवढी चालत नाही. म्हणजे तेवढं त्या झाडाचं लाईफ, म्हणजे बाग तेवढे दिवस टिकत नाही. बरोबर. हां. म्हणजे साधारण असं म्हणू शकतो की पाण्याचा एकदम चिखल नाही झाला पाहिजे आणि हो. एकदम वाहून पण नाही गेलं हा, पाहिजे. होऊन नाही. म्हणजे पाण्याचा निचरा झाला पाहिजे. खडकामध्ये आपण जे काही पाणी सोडणार आहे ते निघून गेलं निचरलं पाहिजे. पाहिजे. पाणी जमिनीने धरून ठेवलं नाही पाहिजे. हां, हां. किंवा ज्यावेळेस पाऊस होतो हं. त्यावेळेस पाणी हे जमिनीने धरून नाही ठेवलं पाहिजे. बरोबर. जर पाणी धरून ठेवलं त्या जमिनी तर त्याच्यावरती मुळकूज वगैरे हे रोग येऊ शकतात. म्हणून याला मुरमाड हलकी का म्हणजे मध्यम प्रतीची जमीन अतिउत्तम आहे. हं, हं. मुळकूज म्हणजे नेमकं काय होतं आणि अजून काय काय रोग असतात बरं डाळिंबामध्ये? डाळिंबाला तसं पाहिलं तर म्हणजे मुळापासून म्हणजे शेंड्यापर्यंत रोग आहे. हां, हां. हा, म्हणजे तेवढं हे फळपीक पैसे पण देणार आहे हं. आणि तेवढं म्हणजे हे पण आहे. म्हणजे कष्ट त्याला पण आहेत हा कष्ट थोडेसे. पण आहेत. पण वेळोवेळी आपण जर त्याची काळजी घेतली, हं, हं. त्याला त्याच्या उपाययोजना केल्या तर हं, काही हं. अडचणी येत नाही. हं, हं. मुळांना पाहिलं तर निमॅटोड हा एक रोग आहे. बरोबर. हा, आणि दुसरा मुळांना मुळकूज, तो एक रोग आहे. हां. हा, त्यामुळं याला हेवी सॉईल चालत नाही. मिडियम मीडियम सॉईलमध्ये सॉइल काहीच एकदम. अडचण येत नाही. हां, आणि हां. वेळोवेळी एक 6 महिन्याला तुम्ही निमॅटोडचं औषध सोडलं. हं, हं, हं. मार्केटमध्ये आता 2-3 कंपनीचे औषधं आलेले आहेत, हां, हां. ते सोडलं. किंवा आपलं बॅक्टेरिया पॅशोलोमायसिन ओके. हे जरी सोडल्या हां, हां, हां. तरी त्या पॅशोलोमायसिन त्याला खाऊन टाकतात खाऊन त्या टाकतात. सूत्रकृमीला. बरं, बरं. हां, मग काय अडचण येत नाही. आणि ह्याच्यात एकदम भयानक किंवा ज्याला शेतकरी घाबरतात असा तेल्या रोगाबद्दल मी ऐकलंय. हां. तर तो रोग नेमका काय असतो आणि त्यावरती काय उपाययोजना केल्या पाहिजेत? हां, तर तेल्या रोग हा फळावरती येतो, हं, हं. मग फांदीवरती येतो, हां. पानावरती पण येतो. ओके. हो. पण जास्त नुकसानकारक हा फळावरती आहे. फळावर. बरोबर. हां. आपल्याला विकायचं फळ हा, ते फळ आहे खराब झालं त्याच्यामुळे तर तर काय अर्थ नाही. फळावरती तो रोग आहे. पण आपण एक पूर्ण झाडावरतीच न येऊन देणं हे सगळ्यात चांगली गोष्ट आहे. बरोबर. हां. त्याचं जे पिरियड असतो, हं. की बाबा त्याचं जे एक कोणत्या महिन्यामध्ये येतं एक ठरलेलं आहे ते. ओके. ज्या वेळेस वातावरणामध्ये ह्युमिडिटी वाढायला सुरुवात होती, हां, हां. म्हणजे मे, जून हं, आणि जुलै हं. ह्या 3 महिन्यामध्ये तेल्या रोग अटॅक करतो. बरं. हां. आणि जर सुरुवातीलाच आपण झाडं निरोगी ठिकाणावरून घेतले हं, हं. आणि निरोगी झाडं असेल हं, हं. तर त्या खोडावरती फांद्यावरती जर रोग नसेल हं. तर पुढं तो डेव्हलप होत नाही. बरोबर, हां. बरोबर. तर तुम्ही म्हणले की रोपं एकदम खात्रीशीर ठिकाणाहून असावेत.
हो. ज्यामुळे तेल वगैरे येत नाही. तर आपण रोपं कुठून घेतले? हा, तर आम्ही रोप पानसरे नर्सरी काष्टी येथून घेतलेले आहे. ओके. आणि त्यांच्याकडनं तुम्हाला मग वेळोवेळी सपोर्ट हो, वेळोवेळी त्यांच्या जे काही स्किल टीम आहे त्यांच्याकडून आपल्याला वेळोवेळी मार्गदर्शन मिळतं. बर बर. आणि साधारण अशी काय रेंज आहे का, म्हणजे तो व्हायरस आहे बरोबर ना? हो, व्हायरस. तर अशी काय रेंज आहे का की एवढ्या परिसरात जर तेल असेल तर आपल्याकडे येतोच म्हणून? नाही, असं काही नाहीये. हम्म. आता माझ्या शेजारी एक 200 फुटावरती तेलाची बाग होती. बर. हा, 4 वर्षाची. हा. तर त्याच्यावरती भयंकर तेल्या होत्या, म्हणजे त्याला एक फळ सुद्धा मार्केटला नेता आलं नाही. बापरे. हा, एवढं तेल्या होता, पण आपल्या बागेत आला नाही. त्याला अक्षरशः झाड काढावं लागले, म्हणजे एवढी भयान परिस्थिती झाली, पण आपल्या बागेवर आला आपल्याकडे नाही. आलं नाही. ओके. म्हणजे जो काळजी घेईल त्याच्या बागेवरती नाही येत नाही. येत नाही. हा. बरोबर. हो. ओके. म्हणजे म्हणजे मार्केटमध्ये त्याच्यावरती भरपूर औषध येतं, हा हा. भरपूर औषध आले. जसं द्राक्षावरती भरपूर औषध येतं, प्रत्येक कंपनीने काढलेले, हो. तसं डाळिंबावरती पण भरपूर औषध औषध आहेत. हो. मग तुम्ही त्याला वेळीच रोखू शकतो. ओके. मग दुर्लक्ष केलं तर मग येऊ शकतो, त्रास होणार. हो. बरोबर आहे. म्हणजे असं काही नाही की तो तेल्या काढणं अशक्यच आहे किंवा तो मरतच नाही, जातच नाही, असं काही नाही. नाही नाही, असं काही किंवा नाही. आलं तर जातच नाही, नाहीतर ते बाग ह्याच्यात येतोच, असं काही नाही. नाही नाही नाही, जर आपण व्यवस्थित काळजी घेतली तर तो नष्ट होतो. हो, नष्ट होतो, नष्ट होतो. बर. आता शेती म्हणलं की लेबरचा खर्च आलाच हा, किंवा हा. लेबर आलंच. हो. आणि जगभरात किंवा देशभरातही अशा लेबरच्या बोंब आहेत की काही सांगू नाही शकत हा काय होईल हा, पुढच्या 10 बरोबर आहे, वर्षात. तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे. शेतीमध्ये म्हणजे मजूर भेटणं खूप, आता म्हणजे काम करायला नको म्हणतात शेतीमध्ये. बर. त्याच्यामुळं आता बाकी साईडला मजूर जायला लागले, शेतीमध्ये मजूर कमी भेटू लागले. पण आपण थोडं एक तंत्रज्ञानानुसार थोडं लेबर कॉस्ट कसं कमी करता येईल हा. त्याच्यावरती आपण करतो. हा, म्हणजे आपण आता आपल्या द्राक्ष बागात पाहिलं तर आपण पाचटाचं मल्चिंग करतो. ओके. हा, मग ते पाचटाचं मल्चिंग केल्यानंतर काय होतं, तुमचे जे काही हे विळस उगणार आहे, गवत उगणार आहे, ते कमी होतं आणि पाणी पण कमी लागतं. म्हणजे पाचटामुळे काय होतं, बाष्पीभवन होत नाही. अच्छा. हो. आता आपण डाळिंबाला केलं नाही, तर बाकी आपण पेरूला केलेलं आहे, बर. आपण द्राक्षाला केलेलं आहे. आपण 5 एकर द्राक्षाला मल्चिंग, टोटल 5 मल्चिंग केलेलं आहे. हा. आणि ते हो. हे कुजून पण पाचट कुजून पण खत होणार आहे हो, 5 कुजून पण खत होणार आणि लेबर कॉस्ट तिथं आपल्याला कमी लागणार झाली. आहे. बरोबर. कमी झाली, म्हणजे तुमच्या 6 महिने गवत उगणारच नाही. असं. आणि आता म्हणजे हे झालं गवतासाठी, पण मग फवारण्या घ्यायला लागतात झाडाला. हो, तर फवारणीला आपल्याला ट्रॅक्टर माउंटेड स्प्रेअर आहेत. बर. हो, त्याने आपण स्प्रे एक एकराचा स्प्रे 15 मिनिटात होऊन जातो. अच्छा. म्हणजे हो. मजुरापेक्षा पण मजूर एकदम आणि कमी वेळात. हा, पहिलं जसं हाताने पंपाने पाठीव पंप घालायला घेऊन लागायचं. घालावं हो लागायचं, हो. तसं आता गरज नाहीये. आता एक ट्रॅक्टरने 15 मिनिटात फवारणी होऊन जाते. अरे वा. म्हणजे तिथं पण आपण एक खर्च वाचवला, बरोबर. गवताचा खर्च वाचवला. आणि मग बाकी समजा बाकी त्याचं काय काम असेल वर्ष, तर त्याला लेबर लागतं. हा, पण आपण त्याच्या समजा बाबा शूट आहेत, शूट लहान असताना काढले तर कमी मजूर लागतात, मोठे झाले तर जास्त मजूर लागतात. मग वेळच्या वेळेला आपण ते काढून घेणं गरजेचं आहे. बर. हो. असे कोणते कोणते काम आहेत की ज्याला लेबर शिवाय होऊच नाही शकत? आता लेबर शिवाय म्हणजे माल छाटणी. बर. हो, माल छाटणी त्यासाठी लेबर लागतं. त्यासाठी काही यंत्र नाहीये. आणि दुसरी एक छाटणी असती, म्हणजे जे फळाला अडचण करते फांदी, ते झाड मोकळं करून घ्यावं लागतं. त्याच्यासाठी एक मजूर लागतं आणि काढणीला एक मजूर लागतं. बस एवढं 3 गोष्टीला आपण मजूर वापरतो. पण त्या तुलनेत द्राक्षाच्या तुलनेत खूप कमी लेबर लागतं. ओके. डाळिंबाला. हो. आणि फळ छाटणी म्हणजे काय सर नेमकं बरं? आणि काय कशासाठी करतात? हा, फळ छाटणी म्हणजे असं असतं, झाड हे असतं वाढलेलं असतं. बरोबर. हा, बरोबर. त्याच्या ज्या अनमॅच्युअर फांद्या आहेत ते काढून टाकणं, मॅच्युअर फांद्या ठेवणं, पक्व झालेली फांदी, आणि ते ठेवून त्याचं झाडाच्या फांद्याची विरळणी करणं. ओके. हो, विरळणी केल्यानंतर आपण मग त्याच्यावरती पानगळीचं औषध मारायचं. ओके. हो, पाला पूर्ण गाळून मग त्याच्यावरती स्प्राउटिंग मग नंतर होतं. ओके. म्हणजे
कळी आणि पानं मग निघतात. अच्छा, हा म्हणजे ही माल छाटणी झाली. माल छाटणी. माल हम्म, छाटणी हम्म, हो. हम्म. आणि फळाची साईज वाढण्यासाठी काय करतो आपण? हा फळाची साईज वाढण्यासाठी तर आपण NPK देतो. हम्म, हो. हम्म. सुरुवातीला ज्यावेळेस कळी निघायची त्यावेळेस झाड शूटवर गेलं नाही पाहिजे, म्हणजे आघाऱ्यावरती गेलं नाही पाहिजे. ओके. त्यासाठी आपण 52-34 सोडतो. हम्म, हम्म, हम्म. हो. आणि 52-34 झाल्यानंतर मग आपण एक 13-40-13 सोडतो. ओके, कॅल्शियम नायट्रेट विथ बोरॉन सोडतो. ओके. ह्युमिक ॲसिड सोडतो. हां. हां फुलविक ॲसिड सोडतो. म्हणजे मग अशा पद्धतीने सोडतो आपण. मग ते साईज येते. साईज घेतं आणि पुढे जाऊन एक 60-20, हम्म, हम्म, मग हम्म. 13-40-13. हम्म. शेवटला ज्यावेळेस पकवायचे कलर यायचे त्यावेळेस 0-0-50 देतो आपण. द्यायचा. ओके. हां अशा पद्धतीने करतो त्याचं. अच्छा. आणि आणि वरती मग थोडंफार टॉनिक देतो आपण. अच्छा. हो. आणि जसं आंब्यामध्ये फळ काढतात, म्हणजे काही फळ काढतात, मग बाकीच्या फळाला साईज येते, असं हा काही हा करतात का हा. डाळिंबामध्ये? हो करतात ना. ज्यावेळेस जास्त सेटिंग होईल हम्म, हम्म, हम्म. त्यावेळेस ते करावं लागतं, नाही तर फळाची साईज कमी राहते. कमी राहते. हो. हम्म, हम्म. आता आपण इथे पाहतोय, म्हणजे हे फळ एकदमच मोठे आहेत, ही फळ एकदम मोठी आहेत हा आणि हे छोटे राहिलेत. हा. ते काय कारण बरं? ते म्हणजे सुरुवातीचं सेटिंग असल्यामुळं ते मोठे झालेले आहेत. ओके. हा. म्हणजे हार्वेस्टिंग जरी म्हणलं तरी एका टप्प्यात हार्वेस्टिंग नाही होणार, 2-3 हा टप्प्यात त्याची 3 हार्वेस्टिंग टप्पे नाही, पण 2 टप्प्यात होतं. 2 टप्प्यात होतं. हो. बर बर. 2 टप्प्यामध्ये होऊन जातं हार्वेस्टिंग. हम्म, हम्म, हम्म. डाळिंबामध्ये सर रेसिड्यू फ्री किंवा ऑर्गॅनिक जे म्हणतात, ऑर्गॅनिक शेती, हा हा. तर तसं काय डाळिंबात होऊ शकतं का हो? हा होऊ शकतं ना डाळिंबात. हम्म, प्रत्येक औषधाचं म्हणजे PSI असतो, म्हणजे बाबा ते किती दिवसापर्यंत त्याचे अंश त्या फळामध्ये राहतात. बर. हा त्या दृष्टीने औषधं जर मारले हम्म, हम्म, तर एवढे फुरवे डाळिंब येऊ करता शकतं. येतं. हा अच्छा. म्हणजे प्रत्येक औषध एक ठराविक की बाबा तिथून पुढं माल काढायच्या म्हणजे आतमध्ये एवढे दिवस तुम्ही मारू शकता, हम्म, हम्म, हम्म. तिथून पुढे तेवढे दिवस नाही मारायचे, मग नाही रेसिड फ्री होऊ शकतं. हम्म, हम्म, हम्म. जर आपण म्हणजे शेवटपर्यंत जर घेतले औषधं तर मग हे होऊ शकतं, त्यामध्ये रेसिड येतात, मग ओके. एक्सपोर्टसाठी अडचण येते. अडचण येते. साधारण झाडाच्या लागणीपासून हां. ते पहिले हार्वेस्टिंग किंवा पहिला बहार असतो, तोपर्यंत काय काय शेड्यूल असतं आणि खर्च कसा असतो? हा एक साधारण 3 लाख रुपये खर्च येतो हम्म, हम्म. माल, म्हणजे आपल्याला ह्याच्यापर्यंत माल छाटणीपर्यंत. ओके. आणि आणि तिथून पुढे 1 लाख, म्हणजे असे 4 लाख रुपये खर्च येतो हम्म, हम्म, पर हम्म. एकर टोटल, हा. म्हणजे लागवडीपासून तर फळ काढेपर्यंत काढेपर्यंत. 4 लाख रुपये खर्च येतो. हा हा. हे झालं पहिल्या स्टेजमध्ये, आणि नंतर म्हणजे एकदा झाडं सेटल झाले, फ्रुटिंग चालू झाली, त्यानंतर हार्वेस्टिंग ते हार्वेस्टिंग काय काय शेड्यूल असतं किंवा कसं असतं ते? हा म्हणजे एक हार्वेस्टिंग झाली हा हा तर पुढच्या हार्वेस्टिंग पर्यंत कसं शेड्यूल असतं झाडाचं? हा तर त्याला म्हणजे झाडाकडे दुर्लक्ष करून चालत नाही. हम्म, हम्म, हम्म. हार्वेस्टिंग झालं की 1 महिन्यामध्ये त्याला आपल्याला NPK द्यावं लागतं. बर. झाडाची जी काही झीज झालेली असती, म्हणजे फळांमधून हम्म, हम्म, हम्म. अन्नद्रव्य कमी झालेलं असतं झाडामधलं, तर त्या टायमाला आपल्याला ते भरून काढण्यासाठी एक NPK देणं गरजेचं असतं. हम्म. त्याचे 3-3 महिन्याला खोडं धुणं गरजेचं असतं, हा. स्टीम वॉश करणं. हम्म, हम्म. त्याच्यावरती कोणता रोग येऊ नये म्हणून एक बोर्डो हे औषध आहे, ते बोर्डोवरती बोर्डो मारलं तरी चालतंय, हा. किंवा दुसरे कोणतेही पावडर औषध फंगीसाईड मारलं तरी चालतंय. हम्म, हम्म, ते एक हम्म. अधूनमधून घ्यायचं. बर. आणि परत एक 3 महिन्यांनी परत एक डोस टाकायचा. हम्म, हम्म, हम्म. खाली वॉटर शूट वगैरे निघलेले असतात ते काढून घ्यायचे. बर. झाड व्यवस्थित मेंटेन ठेवायचं. हम्म. आणि मग ज्यावेळेस आपल्याला बहार पकडायचं आहे हम्म, हम्म. त्यावेळेस झाड आपलं इथ्रेल मारून छाटणी करून रेडी करून घ्यायचं. ओके. हो. तर बहार पकडायच्या आधी थ्रेल वगैरे मारायचं, आणि मी ऐकलंय काहीतरी ताण देतात पाण्याचं, ते काय असतं नेमकं? हा पाण्याचा ताण देणं म्हणजे काय असतं, जी काही शेंडे वाढ फोपवते हम्म, हम्म, ते हम्म. कंट्रोलमध्ये राहण्यासाठी आपण त्याला पाण्याचा ताण द्यायचा. बर. म्हणजे ते काय झाड ज्याची विगर असती हम्म, हम्म, ते हम्म. कमी होती आणि झाड मॅच्युरिटीकडे जातं. ओके. हो, झाडात पोटॅश आपटेक होतो आणि झाड मॅच्युरिटीकडे जातं, काड्या हम्म. परिपक्व होतात, झाड पानातलं अन्नद्रव्य फांदीमध्ये जातं. हम्म, हम्म, हम्म.
आणि मग एक 50% पानगळ ताण दिल्यानंतर 50% पानगळ होती आणि होते. 50% आपण इथ्रेलने पानगळ करायची. अच्छा. हा, म्हणजे जे काही स्टोरेज आहे ते पूर्णपणे पानातलं झाडामध्ये गेलं पाहिजे. आणि मग ज्यावेळेस आपण परत पहिलं पाणी सोडू, बेसल डोस शेणखत टाकून पहिलं पाणी सोडू, हा. त्यावेळेस जे काही त्याच्यामधून पानं कळ्या निघणार आहे एकदम स्ट्रॉंग निघतात. म्हणजे तर अशासाठी कधी घेतात साधारण हा ताण जे घेतात तो फळधारणाच्या आधी किंवा कसं असतं म्हणजे एक्सप्लेन हा, आता आपल्याला समजा साधारण जानेवारीमध्ये 26 जानेवारीला पाणी सोडायचंय, म्हणजे छाटणी करून. तर आपण 1-1.5 महिना आपण त्याला पाणी द्यायचं नाही. आणि थंडीमध्ये पाणी पण कमी लागतं. बरोबर. हा, त्या टायमिंगला पण पाणी कमी देणे. आणि मग पाणी कमी दिलं की ते ऑटोमॅटिकली झाड म्हणजे पानगळ होऊन झाड स्थिर राहतं. हा, असं होतं. आणि ताण दिल्यानंतर किती दिवसात फ्लावरिंग चालू होतं? ताण दिल्यानंतर पाणी सोडायचं. पहिलं पाणी सोडल्यानंतर एक 8 दिवसामध्ये तुम्हाला पानं निघायला चालू होणार. पानं निघतात आणि फ्लावरिंग मग तिथून पुढे 15 दिवसांनी. 15 दिवसांनी. हो. ओके. आणि साधारण सर एकरी उत्पन्न कसं आहे डाळिंबाचं किलोत किंवा जे पण हे असेल? हा, तर उत्पन्न आता म्हणजे बाजारभावावरती डिपेंड असतं. कधी 100 रुपये आधी असतो, कधी 200 असतो, कधी 150 असतो. आता 160 रुपये भाव चालू आहे. हा, म्हणजे किलोला. हो. आणि म्हणजे टनाला किती झाले? 1,60,000. हो, ओके. 1,60,000 झाले. मग असं 10 टन आपण चांगलं जर जोपासना केली तर एक 10 टनापर्यंत माल निघू शकतो एकरात. हो, एकरात. ओके. ओके. आणि अजून एक प्रश्न सर, सध्याची पिढी जी आहे ना ती ॲग्रिकल्चर सोडून पळतीये. तर त्यांनी ॲग्रिकल्चर कडे कसं बघावं? ॲग्रिकल्चर मध्ये येऊन ते काय नवीन करू शकतात? म्हणजे गहू, ज्वारी, बाजरी हे सगळे ट्रेडिशनल क्रॉप झाले, ते सोडून त्यांनी वेगळं काय करावं? नाही, वेगळं फार सोर्स आहेत. वेगळं फळपिकामध्ये आलं पाहिजे. फळपिकामधून निश्चितच म्हणजे 2 पैसे मिळू शकतात. नोकरीपेक्षा निश्चितच जास्त पैसे मिळतात. आता मीच पोस्ट ग्रॅज्युएट आहे आणि पण शेतीमध्ये. ओके. हो, म्हणजे असं काही नाही शिकून त्याला शेती करता येत नाही असं काही नाहीये. हो, उत्तम शेती शिकलेलाच करू शकतो. आणि तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशन कशामध्ये केलंय? आम्ही इकॉनॉमिक्स मध्ये केलेलं आहे. इकॉनॉमिक्स मध्ये. बघा मित्रांनो, कसं आहे, ॲग्रिकल्चर करून शेतीत आलं पाहिजे किंवा इंजिनिअरिंग करून जॉबच केला पाहिजे असं काही नाहीये. फक्त आपण काय करतोय आणि आपल्याला काय करायचं हे आपण ठरवलं पाहिजे. ओके, थँक्यू.